झी 24 तास एक पाऊल पुढे। रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यातून 2 महामार्ग जातात, त्यामुळे खालापूरचं विशेष महत्त्व। शिवाय तालुक्याचं मुख्यालय सुद्धा खालापुरातच, पण याच ठिकाणी फक्त प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, तेही शेवटच्या घटका मोजतंय। त्यामुळे स्वाभाविकच ग्रामीण रुग्णालयाची मागणी वाढली। आता झी हेल्पलाईनने ही मागणी लावून धरली आहे। खालापूर या आदिवासी बहुल तालुक्यात आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय, कारण इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था। इथे आलेल्या रुग्णांवर केवळ प्राथमिक उपचार होतात, मात्र त्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठी धावपळ करावी लागते। रुग्णांची तपासणी, ताप, थंडी या पलीकडे इथे उपचार होत नाहीत। आरोग्य केंद्राची जुनी पडीक इमारत शेवटची घटका मोजतीये। दर पावसाळ्यात गळणाऱ्या इमारतीत मोठ्या आशेनं उपचारासाठी आलेल्या रुग्णांवर डॉक्टर होतील तसे उपचार करतात। अनेकदा तर इथल्या भिंतींना चॉक लागल्याच्या घटना घडल्यात। रुग्णालयात 2 बेड आहेत, त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे। रुग्णांना न बसायला सोय, न रुग्णालयात औषधं ठेवायला, त्यामुळे इथे रुग्णांची केवळ तात्पुरती तपासणी होते। एक्सरे, सोनोग्राफी इतकंच नाही तर रक्त, थुंकी, लघवी तपासणीसाठी देखील रुग्णांना पनवेल किंवा खोपोलीला जावं लागतं। तालुक्याच्या ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी रुग्णांची संख्या चांगली मोठी आहे, परंतु त्या प्रमाणात म्हणाव्या तशा सुविधा काही या ठिकाणी नाही आहे। काही दिवसापूर्वी या ठिकाणी भिंतींना शॉक लागत होता। पावसाळा सुरू असून पावसाळ्यात हे संपूर्ण रुग्णालय मोठ्या प्रमाणात गळत आहे। खालापूर तालुक्यातून मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि जुना राष्ट्रीय महामार्ग गेलाय, त्यामुळे या भागात अपघातांचं प्रमाणही खूप आहे। या अपघातातील रुग्णांना उपचारासाठी खालापूरचं हे आरोग्य केंद्र जवळ पडतं, मात्र आरोग्यविषयक साध्या सोयीसुविधाही नसल्यानं अनेकदा रुग्णांना पनवेल, मुंबई अथवा पुण्याला न्यावं लागतं। अशात बऱ्याचदा रुग्ण दगावल्याची ही अनेक उदाहरणं आहेत। हा तालुका आदिवासी बहुल असल्यानं सर्पदंश, विंचूदंशाचे रुग्ण इथे मोठ्या प्रमाणात आढळतात, मात्र त्यावरही या रुग्णालयात योग्य उपचार होत नाहीत। इतकंच नाही तर रुग्णालयात रात्री डॉक्टरच नसल्यानं प्राथमिक उपचार देखील करता येत नाहीत। त्या रुग्णांसाठी हे रुग्णालय म्हणजे खऱ्या अर्थाने चांगली गोष्ट आहे, परंतु अनेक गैरसोयींनी हे रुग्णालय गाजलेलं आहे। 2 महामार्ग या PSCच्या अंतर्गत येतात। अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, परंतु त्या रुग्णांसाठी एक्सरे मशीन असणं किंवा इतर सुविधा असणं महत्त्वाचं आहे। या समस्येबाबत स्थानिकांनी जिल्हा परिषद, स्थानिक आमदार, पालकमंत्र्यांकडे अनेक विनंत्या अर्ज केले, मात्र उपयोग काहीही नाही। अखेर त्यांनी मदत घेतली झी हेल्पलाईनची। हेल्पलाईनच्या टीमकडे खालापूर वासियांची तक्रार येताच आमची टीम पोहोचली खालापूरमध्ये। तिथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची परिस्थिती खरोखरच गंभीर होती। चौकशी केल्यानंतर हेल्पलाईनच्या टीमला आणखी एक धक्का बसला। इथे 3 डॉक्टर कार्यरत असताना केवळ एकच डॉक्टर उपस्थित होते। डॉक्टर तिवारी आणि बनसोडे हे दवाखान्यात येतच नाहीत अशी माहिती हेल्पलाईनच्या टीमला कळली। याचा जाब विचारण्यासाठी आम्ही गाठलं गटविकास अधिकाऱ्यांना, मात्र त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलायला नकार दिला। अखेर हा प्रश्न घेऊन आम्ही पंचायत समिती सभापती लता पवार यांना गाठलं। त्यांना संपूर्ण परिस्थिती समजावून सांगितली, मग त्यांनीही लवकरात लवकर यावर कारवाईचं आश्वासन दिलंय। खालापूर तालुक्यामध्ये देवनावा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, नंतर आसरे, सावरोली आणि ठाणेनावे येथे 3 उपकेंद्र, खालापूर येथे ग्रामीण रुग्णालयास शासनाने मान्यता दिलेली आहे। त्याबाबत लवकरात लवकर प्रयत्न आहेत। खालापूर वासियांचा प्रश्न गंभीर होता, लवकरात लवकर तोडगा निघणे आवश्यक होतं, त्यामुळे आम्ही इथल्या लोकप्रतिनिधींनाही गाठलं। आमदार सुरेश लाड यांना आम्ही गाठलं। खालापूरच्या आरोग्य केंद्रांच्या सुधारणेबाबतीत ते देखील आग्रही दिसले। खालापूर येथे या दोन्ही हायवेमध्ये होणारे अपघात, इथे असणारे रुग्णांची संख्या आणि एकंदरीत सगळी जर का आपण आरोग्याची स्थिती जर पाहिली तर या दोन्ही ठिकाणी चांगलं रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयापेक्षा अधिक वरिष्ठ श्रेणीचं रुग्णालय होण्याची आवश्यकता आहे। तशा प्रकारची मी मागणी केलेली आहे। खालापूर तालुक्यातील रुग्ण आणि अपघातातले रुग्ण यांची संख्या मोठी आहे, त्यामुळे इथं शासनानं ग्रामीण रुग्णालयाची सोय करायलाच हवी। खालापूरला जोपर्यंत अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालय उभं राहत नाही, तोपर्यंत झी हेल्पलाईन या प्रकरणाचा पाठपुरावा करतच राहील, कारण सवाल निष्पाप रुग्णांच्या आरोग्याचा आहे। अमोल पाटील, झी मीडिया, खालापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।